आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या। देशातील काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा। दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा राज्यांना अलर्ट। उत्तराखंडमध्येही 3 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। काल झालेल्या पावसामुळे साचलं होतं पाणी। रक्षाबंधन निमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुणे शहरात दमदार पाऊस। कालच्या पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर साचलं होतं पाणी। पुणे रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवाशांचे हाल। सध्या पुणे स्थानक परिसरातील पाणी ओसरलं। पुणे शहराच्या मध्यभागासह शिवाजीनगर, सिंहगड रोड, कात्रजमध्ये पावसानं हजेरी लावली होती। काही काळ नागरिकांची तारांबळ। पुण्याच्या हडपसर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी। हडपसरकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू होती। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। आळंदी रस्त्यावर फुलेनगर आरटीओ चौकात पुराचं पाणी आल्यानं वाहतूक कोलमडली होती। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान। ओढे नद्यांचं पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकं गेली वाहून। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। काही भागात पिकांचं मोठं नुकसान, तर शिवूर गावात भरलेल्या बाजारात विक्रेत्यांचं नुकसान। संभाजीनगरच्या दौलताबाद रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी। पर्यटकांची संख्या वाढल्यानं वाहनांच्या रांगा। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा। नागपूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। पुण्यात पालेभाज्यांची आवक वाढली। आवक वाढल्यानं काही भाजीपाल्यांचे दर स्थिर, तर मागणी वाढल्यानं काही भाजीपाल्यांच्या दरात वाढ। भेंडी, गवार, वांगी आणि घेवडा झाला स्वस्त। पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात भाज्यांची आवक वाढल्यानं दरांमध्ये घसरण। कोथिंबीर, मेथी, शेपू आणि कांदापात महागली। गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाज्यांची मागणी वाढल्यानं दरही कडाडले। सणासुदीच्या तोंडावर चणा डाळ महागली। चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर। डाळींची तूट भासू नये यासाठी विविध उपाययोजना। नारळी बर्फी, पेढा, घेवरला ग्राहकांची पसंती। रक्षाबंधन निमित्त मिठाईच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी। नागपुरात महाडच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। संपकरी डॉक्टरांनी गडकरींना राखी बांधली। वाशिम जिल्ह्यात राखी पौर्णिमेनिमित्त चिमुकल्यांचे वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन। प्रदूषणापासून रक्षण करावं यासाठी एसएमसी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम। श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची मांदियाळी। भीमाशंकराचे मुख्य शिवलिंगावर आकर्षक सजावट। श्रावणातील तिसऱ्या सोमवारी परळीतील वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह 5000 क्विंटलपासून फुलांची आरास। यंदा पेणमधून 28,000 गणेश मूर्तींची परदेशवारी। पेणमधील गणेश मूर्तींना परदेशातून वाढती मागणी। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळा बाजार समोर ऑनलाईन 4000 रुपये घेऊन व्हीआयपी दर्शन दिलं जात असल्याचं उघड। भाविकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शन देणाऱ्या एजंटला पकडलं। रक्षाबंधन निमित्त सैनिक नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेने सैनिकांना 4000 राख्या पाठवल्या। 54 RR बटालियनच्या 2 जवानांनी या राख्या स्वीकारल्या। वाशिमच्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी। अभयारण्यातील काटेपूर्णा प्रकल्पात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह। पुण्यात रक्षाबंधन निमित्त रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिलांना 100 रुपयांपर्यंतचा प्रवास मोफत। आज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत प्रवास। पोलीस भरतीतील 3924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज। 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती। मुंबईतील लोकलमधील प्रवाशांची गर्दीची चिंता मिटणार। प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा रेल्वेकडून सर्व्हे होणार। पुण्यात रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर QR कोडची सुविधा, त्यामुळे प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांची चिंता मिटली। अंबरनाथच्या रेल नील प्रकल्पाबाहेर काकोळे ग्रामस्थांचं आमरण उपोषण। मालवाहतूक करणारा ठेकेदार बदलताच गावातील टेम्पोची सेवा बंद। गावातील 12 टेम्पो मालकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ। आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार। संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। तर मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार पक्षाची भूमिका।
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका नयना घांगुर्डेंनी नाशिकमध्ये घेतली सुप्रिया सुळेंची भेट. देवळाली मतदारसंघासाठी इच्छुक असल्यानं भेट घेतल्याची चर्चा. पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीत तणाव. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अजितदादा गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार. दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात न घेतल्याचा आरोप. नागपुरात नितीन गडकरींच्या जनता दरबारला चांगला प्रतिसाद. 3 तासांच्या जनता दरबारात 830हून अधिक नागरिकांच्या तक्रारी. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत लेआउट आणि लँड माफियांच्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राज्यस्तरीय लखपती विधी मेळाव्याला मोदींची प्रमुख उपस्थिती असणार. काँग्रेस नेते राहुल गांधींना आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याचं प्रकरण. शासकीय संगणक टंकलेखन परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध. 82,000 विद्यार्थी उत्तीर्ण. मुंबई पुण्याला मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याचा धोका अधिक. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे दोन्ही शहरांना संसर्गाचा धोका. सांगलीच्या 32 शिराळ्यामध्ये तरुणाकडून पिस्तूल दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न. मिरवणुकीत तरुणानं दाखवली पिस्तूल. मिरवणुकीमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. जळगावात संतप्त ग्रामस्थांनी गाड्यांची तोडफोड करत 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम बंद पाडलं. रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यानं गाळण तारखेडामध्ये ग्रामस्थ आक्रमक. मुंबईतील कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात पुन्हा एकदा गुंडगिरी. पुजाऱ्यावर स्थानिक गुंडांचा हल्ला. घटनेनंतर भाजप आणि मनसे आक्रमक. मुंबईतील सायनमध्ये महिला डॉक्टरला मारहाण. निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची लाट. सायन पोलिसात गुन्हा दाखल.